मीडिया से बात करते हुए भूख हड़ताल कर रहे अमर गायकवाड़ ने आरोप लगाया कि केज स्थित लोक निर्माण उप विभागीय कार्यालय के सामने 3 किसान भूख हड़ताल पर बैठे हैं। जब किसान उक्त कार्यालय के सामने भूख हड़ताल पर बैठे थे तब संबंधित कार्यालय के कर्मचारियों ने भूख हड़ताल करने वालों के खिलाफ कार्रवाई करने की धमकी दी। इस संबंध में विस्तृत जानकारी यह है कि लोक निर्माण उप विभाग केज द्वारा केज तालुका में सुकली से गोटे गाँव तक अवैध सड़क का अधिग्रहण किए बिना ही चौड़ीकरण किया जा रहा है। इसलिए किसान अमर गायक निवासी सुकली, साहू गायकवाड़ निवासी सुकली, अजीत रंजनकार निवासी यूसुफ मडगांव 22 जुलाई 2025 से भूख हड़ताल पर बैठे हैं। संवाददाता बसंत सोनबड़े की रिपोर्ट। आज आपण सकाळी किती वाजता या कार्यालयासमोर बसलात? आम्ही सकाळी 10:30 वाजता इथं आलेलो आहे। सकाळ 10:30 वाजल्यापासून आपण बसलात? हो हो, इथंच बसलेलो आहे। आणि ह्या विभागाचे अधिकारी आम्हाला म्हणत होते इथं बसू नका, नाहीतर अजून आपल्यावर एकदा 353 चा गुन्हा दाखल करू। आम्ही मंडप सुद्धा टाकून देत नव्हते, तरी आम्ही आता कसं तरी टाकलेला आहे। म्हणजे आपण लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना संबंधित कार्यालयाचे अधिकारी हे आपल्याला एक प्रकारची धमकी देतात असा आपला आरोप आहे। हो हो आहे। आणि आपल्याला उपोषणापासून प्रवृत्त करण्यापेक्षा आपल्याला धमकीच देतात का? हो हो, त्यांनी आम्हाला सकाळपासून खोटीच माहिती पुरवली आणि इथून हुसकून लावण्याचा त्यांचा प्रयत्न होता। मग आता तुम्ही असं म्हणतात की संबंधित कार्यालयावर आरोप करतात की आम्हाला उपोषणला इथं बसू देत नव्हतं, तर आज रोजी आता प्रत्यक्षात आपण इथं उपोषणला बसलात, तर मग ते कसं तुम्हाला कुणाचं सहकार्य लाभलं त्याच्यामध्ये उपोषणला बसायला? आम्हाला केजचे पोलीस स्टेशन आहे त्यांना आम्ही हे केलं, तर ते म्हणले बघू आपण काय म्हणजे तुम्ही टाका, म्हणून आम्ही टाकलेलं आहे। आणि अधिकारी इथं साबा उपविभागांचे उपस्थित होते, त्यांच्या समोर आम्ही मंडप घातलेला आहे, तरी ते काय म्हणले नाही, तर निघून गेले परत ड्युटी आवर संपली की। आजच्या आंदोलनामध्ये केज पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांनी तुम्हाला सहकार्य केल्यामुळे तुम्ही आज रोजी इथं उपोषणला बसलात म्हणायचं? हो हो, एकंदरीत तुम्हाला केज पोलीस स्टेशनचं सहकार्य लाभलंय म्हणायचं? हो हो हो। आज आपण सार्वजनिक बांधकाम उपविभाग केज या कार्यालयाच्या समोर बेमुदत आमरण उपोषणला बसलेला आहात, तर नेमक्या आपल्या मागण्या काय आहेत? सुकळी ते गोटेगावमध्ये जो डांबरी रोड झालेला आहे तो सध्या 20 फुटाचा आहे। त्याचा आमचा मावेजाचा प्रश्न माननीय उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर येथे चालू आहे, तरी हा 20 फूट रुंदीकरण बेकायदेशीर करून 100 फुटाचा रस्ता करण्याचा घाट हा साबा उपविभाग केज यांनी घातलेला आहे। आमची अशी मागणी आहे की जुन्या रस्त्याचाही यांनी मावेजा दिलेला नाही, आणि आता जे रुंदीकरण होतंय, जे झाडांची कत्तल होणार आहे त्याचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे, आणि रुंदीकरण जर 100 फूट होणार असेल तर याची तात्काळ आम्हाला माहिती देऊन याचं मावेजा सुद्धा आम्हाला देण्याची कृपा ह्या साबा विभाग केज यांनी करावी। याच्यासाठी आम्ही आज इथं उपोषणाला बसलेलो आहेत। आज प्रशासनातील अधिकारी आपण उपोषणाला बसला असता कुणी येऊन आपल्याला भेट दिली का? सकाळी यांचे कार्यालयीन अधिकारी आले होते, तर त्यांनी आम्हाला अशीच उडवाउडीची उत्तर दिली की आपण आपल्या आजोबांनी वगैरे जुन्या काळी जी जमीन आहे ती दानपत्र वगैरे दिलेली आहे, तर आम्ही त्यांना म्हणलं आम्हाला ते दानपत्र दाखवा, आम्ही इथून उठून जाऊ, तर ते आम्हाला तसं त्यांनी काही दानपत्र दिलेलं नाही आणि ते न काही उत्तर देता इथून निघून गेलेले आहेत। त्यांनी आपल्याला काही लेखी आश्वासन प्रशासनाच्या कर्मचारी किंवा अधिकारी जे ते आपल्याला भेटायला आले त्यांनी काही दिलेलंच नाही? आज दिलेलं नाहीये, याच्या आधी आम्ही त्याला पत्रव्यवहार केला होता, त्याच्याबद्दल उत्तर दिलेलं आहे, पण त्याच्यामध्ये सगळी खोटी माहिती यांनी आम्हाला पुरवलेली आहे। त्यांनी जी काही लेखी आपल्याला उत्तर दिले त्याच्यावर आज रोजी आपण समाधानी नाहीत म्हणून उपोषणाला बसलात का? हो। बरं, हा लढा साधारण आपला किती दिवसापासून चालू आहे? आम्ही आता 2019 पासून कायदे आपले जे अर्ज वगैरे देऊन याच्याबद्दल भांडत आहोत। आम्ही याच्या आधीही रस्ता रोको आंदोलन वगैरे केलेलं आहे सुकळी गोटेगावमध्ये, आमच्यावरती गुन्हेही दाखल झालेले आहेत 353 चे, तरी आम्हाला 3 वर्षापासून याच्याबद्दल काही माहिती मिळत नाही। मी RTI मध्ये सुद्धा 2023 ला अर्ज दिला होता, पण ते सेकंड अपीलला सुद्धा आपले जे आयुक्त आहेत त्यांचे इथं आले नाहीत, म्हणजे यांना माहितीच द्यायची नाही काही, आणि आम्हाला मावेजाही द्यायची नाही, आणि बेकायदेशीरपणे हा आमची जमिनी सगळी ताब्यात घेण्याचा यांचा डाव आहे। बरं, हे सदर कोणतं नेमकं कार्यालय माहिती तुम्हाला देते? हे साबा उपविभाग केज यांच्या अंतर्गतच ह्या रोडची सर्व माहिती आहे, तर यांनी आपल्याला दिलेलं आहे की या रोडची संचिका उपलब्ध नाही, आणि याचा काहीच रेकॉर्ड यांच्याकडे आज तागायत उपलब्ध नाही, त्यामुळे माहिती देत नाही, ते फक्त उडवाडीची उत्तर देत आहे। तुम्हाला असं म्हणायचं आहे का की सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय केज हे आपल्याला सदर मागवलेली माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत असा आपला आरोप आहे? हो आहे आहे। बरं, या जर प्रशासनाने आपली दखल जर घेतली नाही
तर आपलं आंदोलन कसं राहील यापुढे? आम्ही असं